ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्रीमद गीता ज्ञानेश्वरीवरील प्रवचन म्हणून विश्वरूप लाभे श्लाघ। श्रीमद गीता ज्ञानेश्वरी प्रवचन म्हणून विश्वरूप लाभे श्लाघ। म्हणून विश्वरूप लाभे श्लाघ एथीचे भय नेघ नेघ हे वाचुनी अन्य चांग न मनी काही। म्हणून विश्वरूप दर्शनाच्या लाभाने तू धन्य झाला आहेस हे जाण। या विश्वरूपाची भीती मुळीच बाळगू नकोस। याहून चांगले दुसरे काही आहे असे मनात देखील आणू नकोस। मनदूर येथील उपस्थित भक्त श्रोत्यांना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार। आजच्या प्रवचन सेवेसाठी घेतलेली या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायातील 623 क्रमांकाची ओवी आताच आपण ऐकलीत। भक्त हो, आपणास ठाऊकच आहे की या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय हा विश्वरूप दर्शनाचा आहे। भगवान श्रीहरींनी पार्थास त्याच्या मागणीनुसार विश्वरूप दर्शवले। त्याचे सर्व दिव्य वर्णन अगोदर आले आहे, त्यानंतर आलेली ही ओवी आहे। महाराज, आपण या ओवीकडे बारकाईने पाहिले तर या ओवीची व्यापकता आपल्या लक्षात येईल। या ओवीमधून पुढील गोष्टी ध्वनित होतात। पहिली, या विश्वरूपाची महती फार मोठी आहे, म्हणून या शब्दात मागे ती वर्णन केली आहे हे स्पष्ट होत आहे। दुसरी, परंतु विश्वरूपाच्या लाभाने अर्जुन धन्य झालेला नाही, यास्तव देवास धन्यता मान असे सांगावे लागत आहे।
तिसरी, विश्वरूप पाहून अर्जुन खूपच भ्यालेला आहे. हे नेघ नेघ, भीती घेऊ नको या द्विउच्चारी शब्दावरून स्पष्ट होत आहे. चौथी, यापेक्षा देवांचे दुसरे रूप चांगले आहे असे अर्जुनास वाटत असल्याचे ओवीच्या तिसऱ्या चरणावरून दिसते आहे. आणि पाचवी, दुसरे काही यापेक्षा चांगले आहे असे मनात सुद्धा आणू नकोस असे भगवंत पार्थास बजावत आहे. या 623व्या ओवीपासून पुढे 638व्या ओवीपर्यंत अर्जुनाची श्रीहरींनी चांगलीच कान उघडणी केली आहे. अर्थातच ती दिव्य आहे हे सांगणे न लगे. अहो महाराज, परमात्मा त्यांच्या भक्ताची स्वमुखाने कान उघडणी करीत आहेत. हे चित्रच किती मनोहर आहे. प्रथम आपण रूप म्हणजे काय ते पाहू. सर्वसाधारणपणे हा शब्द सजीवाचा रंग, आकार, बांधा, एकूणच चर्मचक्षुस दिसणारी छबी यास रूप म्हटले जाते. त्यातूनही हा शब्द प्रामुख्याने मानवी देहासंदर्भात वापरला जातो. जो आकार चांगला, सौंदर्यपूर्ण, मनमोहक, आल्हादक, आकर्षक असा डोळ्यांना दिसतो त्यास बुद्धी सुस्वरूप असे नाव देते. जो आकार याच्या उलट असतो त्यास बुद्धी कुरूप, विरूप, भयावह इत्यादी नावे देते. एखादा आकार सर्वसामान्य असतो म्हणजे मोहवीतही नाही व टाकाऊही नाही. अशास केवळ रूप असे आपण म्हणू. आणि अशा रूपांची संख्या अगणित असते हे उघडच आहे. आता दर्शन म्हणजे काय ते पाहू. दर्शन म्हणजे आपल्या चर्मचक्षूंना सहजपणे दिसलेली व्यक्ती किंवा आकार. शक्यतो दर्शन हा शब्द आपण अत्यंत पवित्र अर्थाने वापरतो. प्रामुख्याने देवाचे दर्शन या उदात्त भावनेने हा शब्द प्रयोग केला जातो. पाठोपाठ धन्य आज दीन संत दर्शनाचा या अत्यंत भावपूर्ण अर्थानेही याचा वापर केला जातो. परंतु आजच्या काळात या शब्दाचा वापर जास्त करून दिसणे या अर्थानेच होतो. आपल्या सर्वांची घरे, शरीरे आणि मने व्यापून टाकलेली एक पेटी सध्या अतिशय प्रभावशाली आहे आणि ती म्हणजे टेलिव्हिजन होय, अर्थात दूरदर्शन. दूरवरून आपणास अनेक बाबींचे दर्शन घर बसल्या घडवणारी विज्ञान महर्षींनी दिलेली अतिभव्य देणगी म्हणजे टेलिव्हिजन होय. पृथ्वी तलावरील मोठमोठ्या देवस्थानच्या ऑनलाईन दर्शनाची पूजेची संधी देखील आपल्या घरात बसून आपणास प्राप्त झाली आहे.
पण या अत्यंत उत्कृष्ट साधनाचा, टेलिव्हिजनचा, आपण सध्या करीत असलेला वापर दूरदर्शनासाठी करण्याऐवजी दूरदर्शनासाठीच अधिक करीत आहोत. आपण म्हणजे संपूर्ण समाज अशा अर्थाने म्हणत आहे. अर्थातच याला अनेक जण अपवादही आहेत. एकतर चांगल्या सुसंस्कारित बाबींचे दर्शन फार कमी प्रमाणात घडविले जाते. दुसरे, ते घेण्याची आपली तशी तयारीही राहिलेली नाही. रिमोट हातात असतोच. तात्काळ वाहिनी बदलून आपणास हवे ते दर्शन आपण घेऊ शकतो. असे दूरदर्शन घडविण्यामुळे वाहिन्यांचा फायदाच फायदा होतो. मुले, तरुण, तरुणी, गृहस्थाश्रमी आदी आम जनमानसावर त्याचे किती दूरगामी दुष्परिणाम होतात याचा विचार वा चिंता असे वाईट दर्शन घडवणाऱ्यांना असत नाही, आणि ते पाहणाऱ्यांना तर असण्याचा प्रश्नच नाही. कारण तसे असते तर त्यांनीच ते पाहिले नसते. तर महाराज, नको असलेले दर्शन अगदी सहज घेण्याची प्रवृत्ती सध्याच्या समाजात बोकाळली आहे. तर जाणीवपूर्वक असे दर्शन घडवण्याची चढाओढ वाहिन्यांमध्ये लागलेली आहे. प्रकृती ही रजतम षडरूपूंनी युक्त असल्याने तिचा स्वाभाविक ओढा विकृत बाबी स्वीकारण्याकडेच असतो. सातत्याने सुसंस्कृत मूल्य शिक्षणाचे पाठ गळी उतरवून तिचे सुसंस्कृतीत रूपांतर करणे गरजेचे असते. त्याऐवजी विकृतीचेच प्रदर्शन भडक मार्गाने घडवल्याने समाजाचे ऐहिक हित होण्याची शक्यता नाही, तर मग पारमार्थिक हित कोठले होईल. असली दर्शने ही सर्व माईकच असल्याने त्याकडे आपला कितीही ओढा असला तरी त्यापासून आपण जरा हटकेच असायला हवे. सेवेसाठी घेतलेल्या प्रस्तुत ओवीकडे वळूया. 10व्या अध्यायामध्ये भगवंतानी आपल्या काही मोजक्या विभूती पार्थास सांगितल्या. त्यावरून विश्वव्यापी परमात्म्याची माहिती पार्थास झाली. त्यामुळे त्यास असे वाटले की ते विश्वरूप आपण प्रत्यक्ष चर्मचक्षूंनी पहावे. म्हणून अर्जुनाने परमेश्वर श्री हरींना ते दाखवण्याविषयी विनंती केली. परम भक्ताचीच ती विनंती. भगवंतानी ती तात्काळ मान्य केली. आपले विश्वरूप त्यांनी अर्जुनास दर्शविले, पण साध्या डोळ्यांनी त्याला ते काही दिसले नाही. कसे दिसणार? चर्मचक्षूंची क्षमता फारच मर्यादित असते. जरा दूरचे मोठे सुद्धा आपणास स्पष्ट दिसू शकत नाही, आणि
अति सूक्ष्मही आपण पाहू शकत नाही. दूरवरचे पाहण्यासाठी हबल सारखी दुर्बीण लागते, तर अति सूक्ष्म पाहण्यासाठी सूक्ष्म दर्शक लागतो. तर मग अनंत कोटी ब्रह्मांडांनी युक्त असलेले विश्वरूप चर्मचक्षुंनी पाहणे केवळ अशक्य होय. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. भगवंतानी विश्वरूप दर्शवून पहा म्हटले आणि त्याचे वर्णन करीत गेले. पण अर्जुन मख्खच. त्यावेळी भगवंत म्हणाले की माझे विश्वरूप तू चर्मचक्षुंनी पाहू शकणार नाहीस, तर मी तुला दिव्य दृष्टी देतो. अर्थातच दिव्य दृष्टी ही ज्ञानदृष्टीच होय. भगवंतांच्या तोंडून देतो हा उद्गार निघताच पार्थास दिव्य दृष्टीचा लाभ झाला आणि तो दिव्य विश्वरूप पाहू लागला. जाता जाता विश्व म्हणजे काय, त्याची व्याप्ती किती केवढी याविषयी थोडक्यात सांगायचे तर अनंत या एकाच शब्दात त्याचे उत्तर देता येईल. ज्याच्या व्याप्तीचा वा भव्यतेचा अंत लागत नाही ते व्यक्ताव्यक्त अनंत म्हणजे विश्व होय. विश्वाचे हे अनंतपण भौतिक विज्ञानही स्वीकारत आहे. अनंत कोटी ब्रह्मांडे ही आपली विश्वाच्या व्याप्तीची व्याख्या आहे. या विश्वामध्ये असंख्य सूर्य व त्यांच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहमाला आहेत. त्यापैकी आपला सूर्य एक. त्या भोवती फिरणारे पूर्वपरिचित नवग्रह आणि सध्या नव्याने ज्ञात झालेले 2-3 ग्रह. त्यापैकी आपली पृथ्वी हा एक ग्रह. या पृथ्वीवर 71% पाणी व्याप्त भाग, उर्वरित भूभाग. त्यापैकी काही भाग केवळ वाळवंट, काही बर्फाळ, तर काही फक्त डोंगर व जंगले यांनी वेढलेला. उरलेल्या भागावर आधुनिक मानवाची वस्ती. त्या वस्तींना निरनिराळी देश नामे. त्यापैकी आपला भारत देश, त्यातील महाराष्ट्र राज्य, त्यातील एका जिल्ह्यातील, एका तालुक्यातील, एका गावातील, एका गल्लीतील, एका घरात राहणारे आपण एक व्यक्ती. यावरून आपण विश्वाच्या अनंत पसाऱ्यात आपले स्थान निश्चित करावे. एका सत्पुरुषाकडे एकदा एक धनिक व्यक्ती आली. त्या महाशयांना आपल्या मालमत्तेचा भलताच गर्व झाला होता. त्याने माझी अमुक इतकी जमीन आहे, इतकी घरे आहेत, एवढा बँक बॅलन्स आहे, अशा बढाया मारण्यास सुरुवात केली. ते ऐकून त्या सत्पुरुषाने शांतपणे जगाचा नकाशा मागवून घेतला.
त्यामधील त्याच्या देशावर बोट ठेवून यामध्ये तुझी इस्टेट कोठे आहे ते दाखव असे म्हटले. त्यावर वर्मून तो धनिक म्हणाला, जगाच्या नकाशावर ती कशी दाखवता येईल. यावर त्या सत्पुरुषाने विचारले, मग कशाला मोठेपणाचे गोडवे गातोस. त्यावर तो धनिक खजील होऊन गर्वरहित झाला. तर भक्त हो, आपण आपली मालमत्ता, आपली शक्ती या विश्वाच्या प्रचंड पसाऱ्यात अगदी नगण्य आहे आणि आपले अस्तित्व क्षणभंगूर आहे. यास्तव कोणी कशाचाही गर्व करू नये. आपला मूळ मुद्दा हा आहे की एवढ्या अनंत विश्वाचे दर्शन इतक्या अल्प शक्तीने युक्त असलेला मानव कसा काय घेऊ शकेल. यासाठी दिव्य दृष्टीच हवी. म्हणून भगवंतानी अर्जुनास दिव्य दृष्टी प्रदान केली. तर अर्जुन विश्वरूप पाहू लागला. विश्वरूपच ते क्षणार्धात दिशांसह सारे लुप्त झाले. आकाशही दिसेनासे झाले. सर्वत्र विश्वव्यापी परमात्मा आणि त्यांची विविध रूपे दिसू लागली. काही मनोहर तर काही अर्थातच भयंकर. भविष्यातील घटनाही दिसू लागल्या. सर्व सैन्य विश्वरूपाच्या मुखात जातेलेही दिसले. शौर्याचा महामेरू, धैर्याचा हिमालय, निर्भयतेचा अल्पस असलेला शूरवीर, रणखंबीर, रणधीर, महावीर पार्थ ते विश्वरूप पाहून भयभीत झाला. यावरून भगवंतांचे ते विश्वरूप काय असेल याची कल्पना करा. आणि त्याची जर अशी अवस्था झाली असेल तर आपली काय होईल याचाही मनाशी क्षणिक विचार करा. विश्वरूपात पार्थाने काय काय पाहिले हे आपण सविस्तर वाचलेच आहे. विश्वरूपाच्या घशात सारे सैन्य जाते आहे हे पाहून अर्जुन व्याकुळ झाला. आपण विश्वरूप दर्शवण्यासाठी श्रीहरींच्याकडे केलेल्या मागणीचा त्यास पश्चात्ताप झाला. तो विश्वरूपास म्हणाला, भाग्या विपरीता विघ्न उठिले शांती करिता. कटकटा विश्व गेले आता तू लागलासी ग्रासू. आपले भाग्य किती विचित्र आहे. शांतीसाठी कर्म करीत असता त्यातच विघ्न प्रगटावे ना. अरे अरे, आता विश्व संपले, तूच त्याचा घास करू लागला आहेस. मिया होवावया समाधान जी पुशिले विश्वरूप ध्यान. आणि एकेची काळे त्रिभुवन गिळीतची उठिलासी. एथ अर्जुन म्हणे कटकटा उभ गेलो मागिल्या संकटा.
म्हणून आळविला तव ओखटा वाईला हा. या ओव्यांमधून अर्जुनाची दारुण अवस्था दिसून येते. परमेश्वर भविष्यकालीन घटना दर्शवीत होते, पण पार्थास त्याचा अर्थ कळला नाही. कळावा तरी कसा? दिव्य दृष्टीस दिसणाऱ्या घटना ह्या प्रत्यक्ष घडत आहेत असेच वाटणार. कारण स्थल काल मर्यादा विश्वरूपात दिव्य दृष्टी समोर कोठून येणार? ज्यास आदी मध्य अंत अथवा उत्पत्ती स्थिती लय या अवस्था नाहीत, त्या विश्वरूपात साकार नाकार या अवस्था नसणारच. तरीही अर्जुनासाठी त्या साकार रूपात दर्शवण्याचा भगवंतांचा हेतू होता. पण पार्थास अर्जुनपणाची जाणीव असल्याने त्या दिसून आताच घडत आहेत असे वाटत होते. विश्वरूप भेसूर वाटल्याने भीतीयुक्त झालेल्या पार्थाने विश्वरूप परमात्म्यास विनंती केली की आपले पहिले दयाळू चतुर्भुज रूप दाखवा की जे मानव रूप म्हणून मी पाहिले. तेच पाहण्या वाचून आता माझी कोणतीही इच्छा राहिली नाही. आम्हा भोग मोक्षाची या ठाई श्रीमूर्ती वाचुनी नाही, म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता. विश्वरूप परमात्म्यांनी अर्जुनाचे हे बोलणे ऐकले आणि त्यांनी जो उद्गार काढला तो माऊलींनी ह्या अत्युत्कृष्ट ओवीत प्रगट केला आहे. या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मयो जाहला, म्हणे ऐसा नाही देखिला धसाळ कोणी. आणि येथूनच श्री हरींनी आपल्या परमप्रिय भक्ताची सौम्य शब्दात कान उघडणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील गुह्यार्थ उलगडीत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्री हरिभक्त परायणांसाठी ज्ञानामृताची मेजवानीच दिली आहे. अर्जुनास भगवंतानी अविचारी म्हटले आहे, कारण विश्वरूप दर्शन आणि तेही प्रत्यक्ष पाहण्याची संधी ही कोणासही अशक्य प्राय असलेली बाब केवळ आपल्या प्रिय भक्तावरील अनन्य प्रेमाकारणाने परमेश्वरांनी दर्शवल्यामुळे पार्थास लाभली. पण ते विश्वरूप पाहून तो भ्याला. असले काही नको, पहिलेच बरे असे त्यास वाटले. देवाचे आपण जे नित्य दर्शन घेतो त्यास आपण साधे दर्शन म्हणू. देवाची प्रतीकरूप मूर्ती प्रतिमा याचे दर्शन यास मला साधे दर्शन असे येथे म्हणायचे आहे. एखाद्या क्षणी आपणास क्षणभरच आपल्याच अंतःकरणात काही दिव्यानुभूती येते.
त्यास आपण श्रेष्ठ दर्शन घडले असे म्हणू. असे दर्शन अर्थातच आपल्या भक्ती भाग्याने घडते. आपल्या चर्मचक्षूं समोरच दुर्मिळ दर्शनात्मक घटना आपले भान हरवून तरळून जाते. त्यास आपण अधिक श्रेष्ठ दर्शन म्हणू. परमेश्वराचे विश्वव्यापक रूप दिव्य दृष्टीद्वारे दिसणे हे सर्वश्रेष्ठ दर्शन होय. अर्थात हे सर्वश्रेष्ठ दर्शन असल्यामुळे ते प्राप्त होणे जवळजवळ सर्वथा अशक्य आहे. परंतु ब्रह्मीय दीक्षाधारी भक्तांना, ध्यान योग्यांना हे दर्शन आजही ज्ञानचक्षूंद्वारे सहज शक्य आहे. आपण कल्पना करा, क्षणभर कल्पना करा. आपण एखाद्या मंदिरात देव दर्शनासाठी गेलो आहोत. समोर भगवंतांची शंख चक्र गदा पद्म हाती धारक अशी गोंडस मूर्ती आहे. आपण हात जोडून डोळे भरून मूर्तीचे दर्शन घेत आहोत. आपले भक्ती भाग्य थोर म्हणून म्हणा. ती परमेश्वर मूर्ती एकदम हालचाल करू लागली, शंख वाजवू लागली, गदा फिरवू लागली, सुदर्शन चक्र फिरू लागले. मूर्तीने अति भव्य अक्राळ विक्राळ रूप धारण केले. मुखातून ज्वाला बाहेर पडू लागल्या. त्या आपल्यापासून थोड्या अंतरापर्यंत येऊ लागल्या. मंदिरात कपटी भावनेने आलेल्या भक्तांच्या साहित्याची चोरी करण्याची संधी शोधणाऱ्या 5-7 जणांना उचलून त्या अक्राळ विक्राळ मूर्तीने तोंडात टाकून आपल्या प्रचंड दात दाढा खाली करा करा चावून त्यांचा खिमा केला तर आपणास ते पाहून काय वाटेल? भीती वाटेल की दर्शनाचा आनंद मिळेल? अर्थातच आपली पाचावर धारण बसेल. कुणी सांगावे एखादा हलक्या हृदयाचा जाग्यावरच संपेल सुद्धा आणि बीपीच्या अटॅकने गेला अशी बातमी उद्याच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध होईल किंवा इलेक्ट्रॉन मीडियावरून प्रसारित होईल. तर असे दर्शन पाहून आपण देवास म्हणू, नको नको देवा, तू पहिलाच गोंडस मूर्त रूप हो. अर्जुन महायोद्धा होता. भीती हा शब्द त्याच्या आसपासही फिरकू शकत नव्हता. तो धैर्याचा महामेरू होता. परमेश्वराचा परम प्रिय होता. सतत त्यांचे जवळ प्रत्यक्ष वावरत होता. भगवंतांचे सर्व दिव्य कर्तृत्व सतत त्याने स्वतः जवळून पाहिले होते, ऐकले होते. श्रीहरींच्या दिव्य अद्भुत प्रचंड शक्तीचे प्रत्यंतर त्यास सतत येत होते. तरीही तो विश्वरूप पाहून भयकंपित झाला. यावरून ते विश्वरूप काय असेल याची कल्पना करा. विश्वरूपाच्या मुखात सारे सैन्य जातेले धनंजयाने पाहिले.
करता करविता एक भगवंत, मानव निमित्त मात्र, हे श्रीहरींना येथे दर्शवायचे होते. पण ते प्रत्यक्ष घडत असल्याचे त्यास काळभान लोपल्याने दिसले, म्हणून तो भ्याला. सद रक्षणाय आणि खद निर्दलानाय श्रीहरींचे अवतार होत असतात. सो मायेचा अंगीकार करून भगवंत प्रगट होत असतात. द्विभुज चतुर्भुज अशा साकार रूपाने प्रगट झालेले भगवंतांचे रूप हे एक अतिशय छोटे आणि अल्पकाळी रूप होय. अवतार कार्य संपले की धारण केलेले रूप ठेवून ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. ते साकार स्वरूपात असतात तेव्हा ते निराकार रूपात नसतात असे नव्हे. सागराच्या पाण्यावर उठलेली प्रचंड लाट म्हणजे सागरातील सारे पाणी संपवून उभारली गेलेली लाट नसते, तर त्या पाण्यावरच उठलेली लाट असते. समुद्र असायचा तसाच अथांग जलयुक्त असतो. प्रचंड लाट हे फक्त अथांग पाण्यावरचे त्यातूनच उठलेले एक रूप असते. काही वेळाने लाट त्याच पाण्यात परत मिसळून जाते. सागर जल असायचे तसेच असते दिसते. या छोट्याशा उदाहरणासारखे भगवंतांचे साकार अवतार असतात. अवतार कार्य संपले म्हणजे भगवंत आपले छोटेसे साकार रूप ठेवून आपल्या मूळ अनंत रूपात विलीन होतात. याचा अर्थ असा की अनंत विश्वव्यापी निराकार स्वरूप हेच परमेश्वराचे मूळ स्थायी चिरंतन स्वरूप असून तेच सतचित आनंद स्वरूप आहे. तेच विश्वरूप आहे. त्या विश्वरूपात आपण माईक देह सोडून मिळणे म्हणजेच सायुज्य मुक्ती मिळविणे होय. आणि त्या विश्वरूपाची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होऊ शकते. तर महाराज, विश्वरूपाच्या प्राप्तीची गोष्ट बाजूस ठेवू, त्याचे केवळ दर्शन होणे सहज शक्य आहे का? अर्थातच नाही. अनन्य भक्तीने जो सद्गुरूंची कृपा संपादन करतो त्याला मात्र दर्शन आणि प्राप्ती सहज शक्य आहे. तेही अर्थात अनंत जन्मांच्या भक्तीच्या पुण्याईने. तपाने, दानाने, शास्त्रांच्या अध्ययनाने, कर्माचरणाने इत्यादी कोणत्याही अन्य बाबींनी विश्वरूप दर्शन प्राप्त होत नाही. इतके ते अलभ्य आहे. परंतु धनंजयावरील अवर्णनीय प्रेमामुळे श्रीहरींनी त्यास विश्वरूप दाखविले. पण त्यात अर्जुनास धन्यता वाटली नाही. त्यास भय वाटून मूळ चतुर्भुज रूप दाखवा असे विनवू लागला. त्यावेळी विश्वरूप परमेश्वरांनी स्वतःच विश्वरूपाची महती अर्जुनास सांगितली. त्याचे दिव्यत्व सांगताना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते हे अपारा अपार स्वरूप माझे परात्पर, येथून ते
अवतार कृष्णादिक, हे ज्ञान तेजाचे निखळ, विश्वात्मक केवळ, अनंत हे अढळ, आद्य सकळा. असे हे महात्म्य आहे. म्हणून सेवेसाठी घेतलेल्या ओवीच्या पहिल्या चरणात भगवंत म्हणतात की या विश्वरूप लाभाच्या दर्शनाने तू स्वतःस धन्य मान. पुढे ते म्हणतात की याची भीती तू घेऊ नको, याहून चांगले काही आहे असे मनात देखील आणू नकोस. विश्वरूपाची महती चित्तात ठसविणे, त्याचाच ध्यास, त्याचाच श्वास, त्याचीच आस, त्याच्यासाठीच उपवास, त्याच्यासाठीच कष्टवी देहास, विश्वरूपासाठीच कर पूजार्चेस, हो पात्र त्याच्याच प्राप्तीस. याहून दुसरे काही मनात आणणे म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या मूळ मार्गावरून थोडेसे भरकटण्यासारखेच आहे. साकार एक देशीय रूपाची पूजा करणे परमेश्वराठाई मनोस्थैर्य होण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे, हे निर्विवाद. आपण त्याच मूर्त रूपाची पूजा नित्य करावी. पण अनंत विश्वरूपाचा हा एक छोटासा अंश आहे. याच्या साह्याने आपणास विश्वरूपात विलीन व्हायचे आहे असा ध्यास मनी असावा. विश्वरूपाहून चतुर्भुज रूप श्रेष्ठ आहे, चांगले आहे असे मानणे मात्र बरोबर नाही. विश्वरूपास नाकारणे किंवा त्याची भीती बाळगणे हे योग्य नव्हे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा गा समुद्र अमृताचा भरला आणि अवसात वरपडा जाहला, मग कोणीही आठी ओसंडला बुडी जेल म्हणूनी. ना तरी सोनयाचा डोंगरू एसना न चले हा थोरू, ऐसे म्हणूनी अभेरू करणे घडे. दैवे चिंतामणी लेईजे की हे ओझे म्हणूनी सांडीजे, कामधेनू दवडीजे न पोसवे म्हणूनी. चंद्रमा आलिया घरा म्हणे निगे करीतोशी उबारा, पडीसाई पाडतोशी दिनकरा परतासर. तैसे ऐश्वर्य हे महातेज आजी हाती आले आहे सहज, की येथे तुझ गजबज होवावी का. विश्वरूपाचे महात्म्य इतके भव्य दिव्य आहे की त्या तोला मोलाच्या उपमा भौतिक सृष्टीत मिळणे अशक्यच. तथापि मानवाच्या दृष्टीने परम अशा गोष्टींची उपमा देऊन श्री ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वरूपाचे महात्म्य निर्विवादपणे दर्शवले आहे.
अमृताच्या समुद्राचा त्याग कोणी बुडेन म्हणून करील का? सोन्याच्या डोंगराची प्राप्ती झाली असता तो नेणे अशक्य म्हणून कोणी त्याग करील का? सुदैवाने चिंतिले ते देणारा चिंतामणी लाभला असता ओझे होते म्हणून कोणी टाकेल का? पोसवत नाही म्हणून कामधेनूस कोणी हकलून लावेल का? प्रत्यक्ष शीतल चंद्र घरी आला असता तू उकाडा करतोस म्हणून निघून जा असे कोणी दरडावील का? सावली पाडतोस म्हणून सूर्यास कोण बाजूस सर असे म्हणेल का? अशा प्रतिमा आणि त्याचे कदापि नाही असेच जे उत्तर येईल असे प्रश्न निर्माण करून श्री माऊलींनी अप्रतिमरित्या विश्वरूपाचे महात्म्य येथे पटवून दिले आहे. विश्वरूप हेच सर्वश्रेष्ठ आणि परमहिताचे आहे हे ठसवण्यात आले आहे. एखादी माऊली आपल्या मुलास दुधाचा प्याला देते, पण ते मूल मात्र मला चहा पाहिजे म्हणून दुधाचा प्याला हटवते. त्यावेळी ती माऊली दूध कसे श्रेष्ठ आणि हितावह असते हे नाना परीने समजाविते. तसाच थोडासा प्रकार येथे आहे. मुळात ज्ञानेश्वर माऊली हेच साधका तू माऊली असेच आहेत. म्हणून त्यांचा उपदेश हा माऊलींचाच हितकारक उपदेश आहे. विश्वरूप अमृताचा सागर आहे. एक थेंब अमृताने सुद्धा मानव अमर होतो. मग अमृताच्या सागरात कोणी बुडून मरेल का? नाही. अर्थात विश्वरूपाचा लाभ म्हणजे अमरपणाचा लाभ. म्हणून भगवंत म्हणतात की विश्वरूपाच्या लाभाने तू स्वतःला धन्य मान. तशीच अन्य उदाहरणे देऊन माऊली श्रीहरी ज्ञानेश्वर महाराजांनी पार्थास समजावले आहे की विश्वरूपाचे हे ऐश्वर्य महातेज आहे. ते अगदी सहज तुला प्राप्त झाले आहे. ते पाहून तुला घाबरून जायचे कारणच काय? भगवंत पुढे त्यास खडसावतात. परीनेन शीच गावंढिया काय कोपो आता धनंजया अंग सांडोनी छाया अलिंगी तो सीमा. किती मनोहर ओवी रचना आहे. शरीरास अलिंगन देण्याऐवजी त्याच्या सावलीस शरीर समजून मिठी मारणाऱ्या अज्ञानी बालकास त्याची माताच जणू म्हणत आहे की तुझ्यावर रागून तरी काय करू. विश्वरूप हे अंग आहे आणि अवतारी साकार रूप ही त्याची पडछाया आहे. वा वा, केवढ्या दिव्य ज्ञानाचा उपदेश! किती परिणामकारकतेने श्री ज्ञानेश्वर माऊलींचे
साधकांवर केवढे उपकार. नमोस्तुते नमोस्तुते. आणि या ओवीत तर स्पष्टच सांगतात, हे नव्हे जो मी साचे, एथ मन करुणिया काचे. प्रेम धरसी अवगणियेचे चतुर्भुज जे. श्रीहरींनी असे का बरे सांगावे. साकार निराकार दोन्ही रूपे परमेश्वरांचीच असताना एक रूप खरे नव्हे असे का बरे म्हणावे. एवढेच नव्हे तर अवगणीये असा शब्द वापरला आहे. याचे कारण उघड आहे आणि ते जसे मागे विवेचिले आहे. ते शारीरिक रूप स्वमायेने प्रगट केलेले आहे. काही दिव्य कार्यासाठी धारण केलेले आहे. ते काही काळासाठीच आहे. ते रूपडे नष्ट केले जाणारे असून ज्या अधिष्ठानावर ते निर्माण झाले ते विश्वरूप व्यापक आदी मध्य अंत रहित आहे. त्याची अनास्था आणि नाशवंत साकाराची अनिवार आस्था हे विसंगत नव्हे का. भक्त हो, विश्वरूप दर्शन लाभाने तू स्वतःला धन्य मान असे श्रीहरी पार्थास का सांगत आहेत ते लक्षात आले ना. अवतारासाठी धारण केलेल्या साकार शरीर रूपाबद्दल भगवान श्रीकृष्ण स्वतःच जर असे म्हणत असतील तर आपल्यास प्राप्त झालेल्या नगण्य शक्तीने युक्त आणि सर्व विकारांनी भरगच्च ओसंडून असणाऱ्या आपल्या शरीराबद्दल आपण काय म्हणावे. त्या भगवंतांच्या आपल्या शरीरात असलेल्या अंशावरच आपले क्षणिक अस्तित्व आहे. आपण तरी केवळ शरीराच्या प्रेमात का पडावे. त्या परमेश्वराच्या विश्वरूपात निराकारात समाविष्ट होण्याची अपेक्षा का न धरावी. अहो महाराज, तीच अपेक्षा प्रत्येकाने धरावी. अवगणीय असलेल्या आपल्या स्वशरीराची आस्था सांडून विश्वरूप व्हावे हेच येथे साधकांना सांगायचे आहे. सेवेसाठी घेतलेल्या ओवीच्या दुसऱ्या चरणात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, येथीचे भय नेघ नेघ. विश्वव्यापी भगवंतांचे ते सतस्वरूप असल्याने त्याला भ्यायचे काहीच कारण नाही हे येथे ध्वनित आहे. पार्थाची समजूत काढताना भगवंत म्हणतात, हे रूप जरी घोर विकृती आणि थोर तरी कृत निश्चयाचे घर हेची करी. विश्वामध्ये आपल्या कल्पना पलीकडील भीषण बाबी जरी असल्या त्या अतिशय भेसूर आणि प्रचंड असल्या तरी परमात्मा विश्वव्यापी असल्याने आणि त्याचेच आपण अंशात्मक रूप असल्याने आपणास भिण्याचे कारण नाही.
त्याच भगवंताचे आपण उपासक असून त्याच्याच प्राप्तीचे उद्दिष्ट ठेवून आपल्या सर्व साधना असतात. एखादा कंजूष माणूस ज्याप्रमाणे आपल्या ठेव्यापाशी चित्त ठेवून जगात वावरत असतो किंवा पंख न फुटलेल्या आपल्या पिलापाशी जीव ठेवून पक्षीनी आकाशात भ्रमण करते किंवा गाय आपल्या गोठ्यात बांधलेल्या वासरापाशी चित्त ठेवून रानात चरत असते, त्याप्रमाणे विश्वरूपावर चित्त ठेवून आपण या जगातील व्यवहार करावेत असे श्री ज्ञानेश्वर माऊली निक्षून सांगत आहेत. आता येथे एक प्रश्न उपस्थित होईल की ज्या साकार चतुर्भुज रूपाची मूर्तीची आपण ध्यान, पूजा, चिंतन, मनन, स्मरण करतो त्याचा साधकांना कितपत फायदा? तर एरे वरची लेणी चित्ते बाह्य सख्य सुखा पुरते भोगी जो का श्री मूर्ती ते चतुर्भुज. भक्त हो, आता आपण असे म्हणाल की देव असेही सांगतात आणि तसेही सांगतात, हे कसे? तर याचे विवेचन असे करता येईल. प्रचंड विश्वरूपाचे ध्यान करणे तसे अवघड आहे किंवा अव्यक्ताचे ध्यान करणे कठीण आहे. प्रापंचिकास तर ते जवळजवळ अशक्य आहे. म्हणून देवावर ध्यान केंद्रित करण्यासाठी छोट्या चतुर्भुज मूर्तीची गरज आहे. त्यामुळेच प्रकृती अधीन असणाऱ्या आपणास परमेश्वराची भक्ती करण्यास आनंद वाटतो. मनोहर चतुर्भुज मूर्ती सहजतेने आपणास पूजता येते. ध्यानातही उभी राहते. चित्त स्थिर होऊन समाधान वाटते. परंतु ते एक देशीय रूप असल्याने, स्थल काल आकाराने बद्ध असल्याने ते सार सर्वस्व असे मानू नका. वरवरच्या चित्ताने आणि बाह्य समाधानासाठी तुम्ही चतुर्भुज रूपास माना, परंतु अंतरंगातून खऱ्या चित्ताने स्थल काल आकार रहित मूळचे जे अनंत रूप आहे ते सार सर्वस्व आहे, त्याच रूपावर आपले चित्त एकवटून असणे आवश्यक आहे. तेच अखिल विश्वाचे मूळ आहे. सारी यातायात चुकवण्यासाठी आपणास आपल्या मूळ रूपात मिळून जायचे आहे. यासाठीच श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराज विश्वरूपावर चित्त ठेवण्यास सांगत आहेत. देवाचा एखादा गोजीरवाना नेत्र सुखद असा आकार पाहिल्याखेरीज आपल्या मनाचे समाधान होत नाही. पण तो आकार म्हणजे संपूर्ण परमेश्वर नव्हे, तर त्याचा एक कवडसा असे आपण म्हणू. पण तो असणे मात्र आपल्या दृष्टीने अतिशय गरजेचे आहे. मनात विश्वरूपाचे चिंतन करता करता आपण चतुर्भुज रूपाची नित्य पूजा करावी. माझ्या समोरची ही
चतुर्भुज मूर्ती विश्वरूप परमात्म्याचे एक छोटे प्रतीक आहे अशी भावना ठेवावी. सगुण रूपाचे पूजन करता करता निर्गुणाच्या भेटीस जावे. साकाराची उपासना करता करता निराकाराची प्राप्ती व्हावी. एक देशीय स्थल कालाने बद्ध अशा मूर्तीच्या भक्तीने सर्वव्यापी चिरंतन रूपात मिसळून जावे. हाच उपदेश श्री ज्ञानेश्वर महाराज येथे साधक भक्तांना देत आहेत. भगवान श्रीकृष्ण माऊली ज्ञानेश्वर महाराज पुन्हा निक्षून सांगतात. परी पुढत पुढती पांडवा, हा ऐकू बोलू न विसरावा. जे ये रूपी हुनी सद्भावा, नेदावे निघो. आणि समजावणीची पुढील सुंदर ओवी पहा. हे कही नवतेची देखिले, म्हणून भयजे तुझ उपजले. ते सांडी येथ संचले, असो दे प्रेम. पूर्वी कधीही न दिसलेला एखादा अक्राळ विक्राळ आकार आपणास समोर दिसला तर आपली पाचावर धारण बसेल. पण तोच आकार आपल्या सर्वंकष फायद्याचा आहे असे मागाहून कळले तर आपणास आनंद वाटून त्यावर आपले चित्त राहील. हेच भगवंतानी येथे पार्थास समजावले आहे. ती भीती सोडून दे आणि विश्वरूपावरच तुझे प्रेम अखंड राहू दे. भक्त हो, येथे एक अत्यंत महत्वाची बाब सांगायची आहे. विश्वरूप अवाढव्य घोर दिसले, त्याच्या कृती घोर दिसल्या वाटल्या. हे सुद्धा भगवंतानी पार्थास कळावे म्हणून दर्शवले. वास्तविक भगवंतांचे हे कार्य निराकारात अखंड चालूच असते. करता दिसत नाही, कार्य मात्र दिसते. पूर्वी हे कार्य चालू होते, आजही आहे आणि पुढेही चालूच असेल. नाहीतरी दिव्य दृष्टी प्रदान करण्यापूर्वी अर्जुनास काही दिसले होते का? या विवेचनाची पुष्टी ही ओवी करते. ते हे तुझे चाडे, आजी जीवाचेची दळवाडे. कामवून या एवढे रचिले ध्यान. आज तुझ्या इच्छे खातर जीवांचे समुदाय एकत्र करून हे एवढे विश्वरूप मूर्तीचे विशाल रूप तयार केले असे भगवंत स्पष्ट करतात. निराकार रूपाने विश्वाच्या कणाकणात सर्वत्र असलेला विश्वरूप परमात्मा अर्थातच निराकार जीवांच्यात सुद्धा विद्यमान असतो. तेच विश्वव्यापी समुदाय एकत्र करून स्वतःचे विश्वरूप परमेश्वरांनी पार्थासाठी प्रगट केले. नाहीतरी तसेही ते विद्यमान असतेच असते. तर महाराज कैवल्याचा पुतळा माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या या ओवीचा अर्थ आपण कायम चिंतनात ठेवावा. विश्वरूपाची आपण
भीती घेता कामा नये. तेच अंतिम सत्य आहे याची जाणीव आपण अंतरंगात सतत ठेवावी. त्याच्याहून अधिक चांगले काही आहे असे आपण कधीही मानू नये. तेच सर्वोत्तम आहे. सेवेसाठी घेतलेल्या ओवीचे गायन करून आपण आजची ही प्रवचन सेवा माऊली श्रीहरी ज्ञानेश्वर महाराज यांचे चरणी समर्पित करूया. मनोनी विश्वरूप लाभे श्लाघ, येथीचे भय नेघ नेघ. हे वाचूनी अन्य चांग न मनी काही. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री गुरुदेव दत्त. ओम तत्सत, ओम तत्सत, ओम तत्सत.